इधर मट्टी नहीं है, ये तरफ में इधर है मट्टी, ये तरफ भी मट्टी नहीं है, पूरा पुक्कल हो गया। ये तरफ में है मट्टी, इधर नहीं है, उधर तो पूरा उधर पूरा पोकल है सुल्तान भाई, उधर पूरा पोकल है वो साइड में, सिर्फ ये साइड में मट्टी है, इधर पूरा पोकल है। चला गया। और इधर भी नहीं है मट्टी। देख भाई मोबाइल ना छूट जाए। ना 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 कुत्ता गिर हट गया, हट हट तू, कुत्ता गिर गया, हट ना तू, हट जा वहां से। मर गया क्या कुत्ता? कुत्ता गिर गया है, इनके यहाँ का कुत्ता गिर गया, वो कुत्ता भी गिर गया। एक बार फोटो खींचो। इनके यहाँ का कुत्ता है ये। रोमी 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 ये भीम है रे, देख इधर देख, ये भीम है। ये भाई बहुत अंदर रखता है। दरवाजा लावून दे बाहेर, खाली कर दो, ये जगह खाली कर दो। वो किनारा भी बैठो तो नहीं बीच चाहिए। तुम बोला ये लगा देता मैं सामने रखे वैसा, दो आदमी यहाँ पे रहेंगे। बहुत ऊपर वाले अपन अच्छे ना, तो अपने साथ अच्छा ऊपर वाले ने भी ऐसा कर नहीं रोते नहीं रोते मेरी माँ नहीं रोते, वो तो बहुत अच्छा हो गया। कभी किसी का वाला अच्छा से अच्छा रखा नहीं तो मी काम करत होती, अचानक म्हणजे तिथूनच येणं जाणं आहे आमचं, तर तो अचानकच अंदर गेली। मला काय लागलं? हो मार लागला ना, इथं लागले, छातीमध्ये लागलं। बरं झालं माझी मुले होते साईडला, पण त्यांना काहीच नाही लागलं। हे बघा, हे ते एक असं आता मी माहिती घेतली प्राथमिक की ही सगळं रेव्हेन्यूच्या लँडवर म्हणजे प्रायव्हेट लँडवर असलेले घर आहे। त्या जागेमध्ये साधारणतः एक 20 ते 22 फूट 25 फुटापर्यंत तो त्या ठिकाणी खोल गड्डा पडलेला आहे। इथल्या काही युवकांनी तिथे आतमध्ये गेलेल्या महिलेला बाहेर काढलं आणि सुदैवानं ती सुखरूप आहे, फार काय अशी गंभीर इजा झालेली नाही आहे। आत्ता मी इथे भेटी दरम्यान महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की हे घराचा परिसर सील करायचा, हे जे जवळपास 10 ते 12 लोकांचं कुटुंब आहे, या कुटुंबाची व्यवस्था करायची। WCLच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की CMPDIची टीम बोलवत हा भाग आणखी, कारण की हा अंडरग्राऊंड माईन्सच्या प्रभाव क्षेत्राखाली असलेला भाग आहे, तर त्या भागामध्ये कुठे कुठे असं आतमध्ये जमिनीमध्ये बदल घडलेले आहे त्याची एक थोडीशी त्यांनी सर्वे करायचा। सोबतच त्यांना एक आता सांगितलं की क्वार्टर WCLचं एक क्वार्टर त्या कुटुंबाला राहण्याच्या करता दिलेला आहे। आणि एक मोठा खड्डा एका घरात पडल्याची घटना घडली। खरं तर रयतवारी कॉलनी, लालपेठ आणि महाकाली कॉलनीमध्ये दरवर्षी कुठं ना कुठं अशा घटना घडतात। कधी त्या घटना मोठ्या होतात, कधी त्या छोट्या होतात। याचं कारण म्हणजे की हा जो भाग आहे हा भाग भूमिगत कॉलनीचा भाग आहे। म्हणजे जुन्या काळामध्ये विशेषतः इंग्रजाच्या काळापासून तिथे खाणी होत्या, परंतु नंतरच्याही खाणी ज्या होत्या त्या खाणी योग्यरित्या इथे बुजवल्या गेलेल्या नाही आहे। त्याच्यामध्ये जमिनीमध्ये वाळू टाकून माती टाकून याला योग्य पद्धतीने बुजवायला पाहिजे, त्या पूर्णपणे बुजल्या नाही आहे। आणि जेव्हा पावसाळा येतो आणि आतमध्ये खाणी आतमधल्या भागामध्ये जेव्हा पाणी खूप भरतं आणि वरचा भागही पूर्ण पाण्याने ओला होतो, तेव्हा पाणी आतमध्ये झिरपत जातं आणि ते झिरपत जाऊन त्या भागाला खड्डा पडतो। तर अशा प्रकारच्या घटना सतत होत आहेत, परंतु या ठिकाणी आता नागरिकांनी आपापली घरं पण बांधलेली आहेत।